तर विद्यार्थ्यांनो एकेडमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे व अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेजचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होण्यास फक्त 1100 सबस्क्रायबर बाकी आहेत आणि जोही विद्यार्थी हा सुपर क्लास पाहत आहे सबस्क्राइब करायचंच आहे, कारण आपल्या चॅनलचे 1 लाख कंप्लीट होणारच आहेत। सिल्वर प्ले बटन आपल्याला यूट्यूब तर्फे मिळणारच आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, जिल्हा न्यायालयाची जी निवड असते ते कोणातर्फे होत असते? जिल्हा न्यायाधीशाची तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे। राज्यपाल यांच्यातर्फे जिल्हा न्यायाधीशाची निवड केली जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे ते विचारलेलं आहे। कोणी? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। पाहूया पुढचा प्रश्न। अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। प्रथिनांचे प्रमाण अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये सर्वात जास्त असते। पाहूया पुढचा प्रश्न। राष्ट्रकूटांच्या काळात वेरूळ येथे कोणत्या लेण्या कोरल्या गेल्या ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणाच्या विद्यार्थ्यांनो? राष्ट्रकूटांच्या काळामध्ये वेरूळ येथे तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राष्ट्रकूटांच्या काळामध्ये वेरूळ या ठिकाणी जे आहे कैलास या ठिकाणी जे लेण्या आहेत ते कोरल्या गेलेल्या होत्या। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या पाहावयास मिळते। महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त हिवताप रुग्ण आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे। तर आता हिवताप रुग्ण सर्वात जास्त असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हिवताप रुग्ण पाहावयास मिळतात। पाहूया पुढचा प्रश्न। हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। रेषा आहे हिडनबर्ग कोणत्या 2 देशाशी संबंधित येते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे। पोलंड व जर्मनी या 2 देशा संबंधित हिडनबर्ग रेषा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी राशी असते ती किती लाखाची असते? पुरस्कार आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 10 लाख एवढी जी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते। पुढचा प्रश्न पाहूया। पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे। लेणी आहे विद्यार्थ्यांनो पितळखोरा अतिशय प्रसिद्ध असलेली। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पितळखोरा लेणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्धीस आलेले किंवा ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात येते सांगायचं आहे। कोणत्या कशामुळे? त्रिमूर्ती तसेच बौद्ध लेण्यांमुळे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे। रामगड या ठिकाणी जे आहे त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्धीस आलेले घारापुरी पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? सर्वात कमी असलेले साक्षरता दर जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आपल्याला पाहावयास मिळतो। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कशाचे? रेल्वेचे जाळे म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सोलापूर जिल्ह्याला जे आहे महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे असे म्हणतात। पाहूया पुढचा प्रश्न। हृदयाच्या कोणत्या बाजूला अतिशय शुद्ध रक्त असते ते आपल्याला सांगायचं आहे। अतिशय शुद्ध रक्त कोणत्या बाजूला येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। हृदयाच्या डाव्या बाजूला जे आहे अतिशय शुद्ध रक्त असते। पाहूया पुढचा प्रश्न। मानवी मनाचा अभ्यास करणारे कोणते शास्त्र असते? कशाचा? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र विचारलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सायकोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो। पाहूया पुढचा प्रश्न। चेतापेशी या सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवत असतात? पेशी आहेत चेतापेशी सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। ग्लुकोजपासून जे आहे चेतापेशी सामान्यपणे ऊर्जा प्राप्त करत असतात। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग उपलब्ध आहेत?
किती महसूल विभाग महाराष्ट्रात येतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एकूण 6 महसूल विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? व्यक्ती आहेत लोकमान्य टिळक यांनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक केसरी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पाली ही जी भाषा आहे भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा होती. पाहूया पुढचा प्रश्न. सिद्धिविनायक हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी जे आहे सिद्धिविनायक हे देवस्थान आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधान कोणत्या भाषेत लिहिले गेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. संविधान हे कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. संविधान हे सर्वप्रथम इंग्लिश व हिंदी या 2 भाषेमध्ये लिहिण्यात आलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. लोकसभा व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य असतात ते आपल्याला सांगायचं आहे. दोन्ही सभागृह संसदेचे लोकसभा व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील सदस्य. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. 67 जे सदस्य आहेत लोकसभा व राज्यसभा सभेमध्ये मिळून महाराष्ट्रातील असतात. पाहूया पुढचा प्रश्न. मुलांना कांजण्या रोगाची जी लस असते ती किती वर्षांनी दिली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. रोग आहे कांजण्या रोगाची लस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक म्हणजेच दर 2 वर्षांनी जे आहे लहान मुलांना कांजण्याची लस दिली जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वस्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये गेट ऑफ इंडिया, वेरूळ लेण्या तसेच बीबी का मकबरा ह्या सर्व वास्तू स्थित आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्वात मोठा शत्रू होता ते कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराज यांचा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अफजल खान हा जो व्यक्ती होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू व्यक्ती होता. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र येते ते विचारलेलं आहे. जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात कोणते तीर्थक्षेत्र येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्रकाशित तीर्थक्षेत्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषेतील सर्वात पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणते होते? सर्वात पहिले साप्ताहिक विचारलेले आहे मराठी भाषेतील. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. दर्पण हे साप्ताहिक मराठीतील सर्वात पहिले ठरलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे असते? कशाच्या? मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जी जबाबदारी असते ती न्यायमंडळाकडे असते. पवन ऊर्जा खालीलपैकी कशापासून निर्मिती केली जात असते? पवन ऊर्जा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हवेपासून पवन ऊर्जेची निर्मिती केली जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत असे म्हटले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. निळा पर्वत असे कोणत्या पर्वतास? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. निलगिरी पर्वताला जे आहे निळा पर्वत असे म्हटले जाते. इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणारी आहे? कोणती? इस्रो ही प्रसिद्ध संस्था. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. आंतरिक क्षेत्रामध्ये इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कार्य करत असते. डिजिटल 712मध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे? कशामध्ये? डिजिटल 712वर प्रथम क्रमांकाचे भारतातील राज्य. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. महाराष्ट्र राज्य डिजिटल 712मध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जात असते ते सांगायचं आहे. भारतामध्ये सनराइज क्षेत्र कोणत्या उद्योगास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वाहन क्षेत्राला भारतामध्ये सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते ते विचारलेले आहे. अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा.
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, शेती व्यवस्थेला अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे संबोधले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या व्यक्तींनी तयार केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. भारतीय राष्ट्रध्वज तयार करणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वज हा तयार केलेला आहे. खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? खरीप तसेच रब्बी या दोन्हीही हंगामात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक म्हणजे ज्वारी हे जे पीक आहे रब्बी तसेच खरीप या दोन्हीही हंगामात येत असते. सर्वात प्रदूषित माती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळून येते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रदूषित माती पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित माती आहे. भारतातील सर्वात रुंद नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात रुंद असलेली नदी विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतामध्ये सर्वात रुंद असलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? जे आपले भारताचे नाव दिलेले आहे ते कोणत्या राजाशी संबंधित असलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भरत चक्रवर्ती या राजाशी संबंधित भारताचे नाव भारत असे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात लांब धरण आपल्याला सांगायचं आहे, जे असे की सर्वात लांब आहे धरण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड हे एक धरण आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील 8 जे आहे महत्त्वाच्या मातींपैकी कोणती एक महत्त्वाची आहे ते सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाची 8 मात्यांपैकी सर्वात महत्त्वाची माती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच गाळयुक्त जी माती आहे 8 मात्यांच्या प्रकारापैकी सर्वात महत्त्वाची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील डॉलर रुपया विनिमय दर कशावरून अवलंबून असते ते सांगायचं आहे. डॉलर व रुपया विनिमय दर कशावर अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मागणी तसेच पुरवठा तसेच शिल्लक या सर्व बाबीवर डॉलर रुपया विनिमय दर हा अवलंबून असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कोणते भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भवानी वस्तू संग्रहालय आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? दांडी यात्रेत स्पेशली महाराष्ट्रातील किती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 1 म्हणजेच 13 व्यक्तींचा समावेश दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून झालेला होता. अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे हे प्रमुख कार्य आहे? कशाचे? अन्नाचे पचन करणे विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जठराचे जे आहे शरीरामध्ये अन्नाचे पचन करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. विभवांतराचे एकक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणी दिलेली होती? बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांना कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चंद्रमणी महास्थिर यांच्यातर्फे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पठार आहे पाचगणीचे कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणीचे पठार आपल्याला पाहावयास मिळतात. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वच विद्यार्थ्यांना आवडलेली आहे. त्या कारणास्तव सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व कॉमेंट जरूर करा. आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणारच आहेत. 1100 बाकी आहेत. जोही हा सुपर क्लास पाहत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश